नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजपासून आपण दररोज या ठिकाणी रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर घेणार आहोत। यामध्ये मित्रांनो मराठी, इंग्लिश, जीके आणि चालू घडामोडी या संपूर्ण विषयाचा समावेश असणार आहे। डे बाय डे आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जे की मित्रांनो TCSचे पॅटर्नचे PYQ असणार आहेत। म्हणजे मित्रांनो, हे जे काही प्रश्न असणार आहेत संपूर्ण प्रश्न आहे TCSने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न असणार आहेत। त्यामुळे संपूर्ण जे काही प्रश्न असणार आहेत हे महत्त्वाचे असणार आहेत। तर चला मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग, सर्वांना मित्रांनो या ठिकाणी नमस्कार। तर पहा, आता या ठिकाणी सर्वप्रथम जेवढे विद्यार्थी लाईव्ह आले तर त्या विद्यार्थ्यांनी एक लाईक करायचे आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्यासोबत लाईव्ह या ठिकाणी जुळतील। तर चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न मित्रांनो TCSने यापूर्वी परीक्षेला विचारलेले आहेत। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला जवळपास 10 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। या 10 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर या ठिकाणी सांगायचा आहे। तर पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला। हे प्रश्न मित्रांनो TCSचे PYQ क्वेश्चन आहेत। पहा, पहिला ऑप्शन आहे 5, 2 नंबरचा ऑप्शन आहे 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 10, 4 नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी 6। आता मित्रांनो, जर तुम्हाला TCS पॅटर्ननुसार जर तुम्हाला चांगले मार्क जर आणायचे असतील तर मित्रांनो TCSचे PYQ आणि त्याला अनुसरून इतर कशा स्वरूपाचे प्रश्न या प्रश्नाच्या अनुषंगाने बनू शकतात हे तुम्हाला या ठिकाणी पाहणं गरजेचं असणार आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे। जर मित्रांनो तुम्ही सुद्धा TCSच्या खूप परीक्षा दिल्या असतील आणि जर तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा स्वरूपामध्ये अभ्यास करा, यश हे तुम्हाला या ठिकाणी 100% मिळणार आहे। तर पहा प्रश्न, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा या ठिकाणी देत आहेत। तर पहा, या ठिकाणी महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? तर मित्रांनो एकूण 6 राज्यांना लागून आहे। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मग महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना लागून आहे, तर ते कोणते 6 राज्य आहेत हे आपण या ठिकाणी आता पाहूयात। पहा, या ठिकाणी ते 6 राज्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण 6 राज्यांना लागून आहे। तसेच महाराष्ट्र राज्याला एका केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा सीमा लागून आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न कसा बनू शकतो, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना लागून आहे, परंतु प्रश्न जर तुम्हाला असा आला महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना आणि किती केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे, असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला 7 उत्तर लिहायचे। पहा, केंद्रशासित प्रदेश असा जर उल्लेख असेल तर 7 एकूण म्हणजे 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला या ठिकाणी ही सीमा लागून आहे। तर ते केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? दादर आणि नगर हवेली। हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राची सीमा एकमेव केंद्रशासित प्रदेशाला लागलेली असून तो एकमेव केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो दादर आणि नगर हवेली। आता इथून पुढे महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी खाली सुद्धा माहिती तुम्हाला दिली या प्रश्नाच्या अनुषंगाने। काय माहिती आहे पहा, आता महाराष्ट्राला जे काही 6 राज्य लागले त्यांच्या 6 राज्याच्या सीमा आहेत, तर ते राज्य कोणते आहेत? पहा, गुजरात राज्य, मध्य प्रदेश राज्य, छत्तीसगड राज्य, तेलंगणा राज्य, कर्नाटक राज्य आणि गोवा राज्य। आता हे राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे। कधी कधी प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून आहे? मग तुम्हाला ऑप्शन देतील गुजरात राज्य, मध्य प्रदेश राज्य, तेलंगणा राज्य आणि आंध्र प्रदेश राज्य। मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आंध्र प्रदेशची सीमा यापूर्वी काही पुस्तकामध्ये तुम्हाला आंध्र प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून आहे अशा स्वरूपाचं मित्रांनो दिलेलं आहे। परंतु या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेशामधून तेलंगणा हे राज्य वेगळं झालं तेव्हापासून आंध्र प्रदेशची सीमा ही आपल्या महाराष्ट्र राज्याला लागत नसून तेलंगणाची सीमा लागते, म्हणून आंध्र प्रदेशची सीमा आता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याला लागत नाही, हे लक्षात ठेवा। मग पहा, गुजरात राज्याला आता कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? गुजरात राज्याला पालघरची सीमा लागते, नाशिकची सीमा लागते, धुळेची सीमा लागते आणि नंदुरबारची सुद्धा सीमा या ठिकाणी लागते। ठीक आहे, असंच मित्रांनो आपण या ठिकाणी सगळे एक एक करून प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यानंतर मध्य प्रदेशला जर पाहिलं तर मध्य प्रदेशला धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा ह्या या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याला लागतात। या ठिकाणी प्रश्न असा बनू शकतो की महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे? तर महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्याची सीमा ह्या मध्य प्रदेश राज्याला लागून आहे। म्हणजेच मध्य प्रदेशाची सीमा जास्तीत जास्त महाराष्ट्राला लागून आहे, हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पहा, छत्तीसगड राज्यामध्ये जर पाहिलं तर गोंदिया, गडचिरोली ह्या 2 जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड या राज्यांना लागून आहेत। कोणाच्या? गोंदिया आणि गडचिरोली। ठीक आहे, या 2 जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी तुम्हाला लागून आहेत। मित्रांनो, या ठिकाणी पहा, संपूर्ण प्रश्न आपण व्यवस्थित पाहत आहोत, जेणेकरून आगामी काळामध्ये जर तुम्ही असा अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला मार्क हे येणार आहेत। त्याच्यानंतर तेलंगणा पहा, तेलंगणाला जर पाहिलं तर तेलंगणाला कोणाची सीमा लागून आहे? पहा, तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडची सीमा तेलंगणा या राज्याला लागून आहे। कर्नाटक या राज्याला पहा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली,
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक या राज्यांना लागून आहेत. आता गोवा राज्याची जी काही गोवा राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे तर गोवा राज्याला फक्त सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला लागून आहे. मग मित्रांनो, माझा या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणी दिशेला कोणतं राज्य आहे. तर महाराष्ट्राचे जे काही वेगवेगळ्या दिशा आहेत तर ह्या दिशेला मित्रांनो कोणतं राज्य आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तर पहा, आता या ठिकाणी पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, एका प्रश्नाच्या अनुषंगाने आपण भरपूर अशी माहिती या ठिकाणी पाहिलेली. दुसरा प्रश्न पहा, रिकाम जागा शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. पहा, पहिलं ऑप्शन आहे पटना, 2 नंबरचं ऑप्शन आहे पुणा, 3 नंबरचं ऑप्शन आहे बॉम्बे, 4 नंबरचं ऑप्शन आहे कोलकाता. तर पहा, या चारपैकी कोणतं ॲन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे पहा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पहा, काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य ॲन्सरसुद्धा देत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत आहेत. पहा, रिकाम जागा शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर ती झाली होती मित्रांनो बॉम्बे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलेले. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले हे योग्य आन्सर असणारे या प्रश्नाचे मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळालेत. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून शिफ्ट वाईज पेपरमध्ये तुम्हाला हे माहिती गरजेची असते. आता परीक्षाभिमुख आणि TCS पॅटर्ननुसार महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने पाहणार आहोत जेणेकरून आपले मार्क या ठिकाणी आणायचे आहेत. पहा, विश्लेषण पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर. पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 28 डिसेंबर 1885 रोजी सर ॲलम ॲक्टिव्हम यांनी या ठिकाणी स्थापना केली. ॲलम ॲक्टिव्हम हे कोण होते तर एक निवृत्त सनदी अधिकारी होते इंग्रजांचे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले जे काही अधिवेशन मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी भरलेली होती. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हे ख्रिश्चन या धर्माचे होते. लक्षात ठेवा, ख्रिश्चन या धर्माचे होते. प्रश्न असा विचारला की राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भूषवणारे ख्रिश्चन धर्माचे पहिले व्यक्ती कोण तर ते व्यामेशचंद्र बॅनर्जी. मग मुस्लिम धर्माचे व्यक्ती कोण हे सुद्धा तुम्हाला समोर येणार आहे. त्यामुळे हे परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी हजर होते. सर्वाधिक प्रतिनिधी मुंबई म्हणजे बॉम्बे या प्रांतामधून हजर होते. हा प्रश्न मित्रांनो PSI STIच्या प्रिलियम परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा होता की राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं होतं तर या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी हजर होते तर 72 प्रतिनिधी हजर होते. हा प्रश्न मित्रांनो PSI STIला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिश्चन धर्माचे होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते हा प्रश्न मित्रांनो कुठे विचारला आहे तर 2016 मध्ये जी तलाठी भरती झाली परभणी जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. हा प्रश्न 2016 मध्ये परभणी या ठिकाणी तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद कोणी भूषवलेले हा प्रश्न मित्रांनो वरिष्ठ लिपिक आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ लिपिक या पदासाठी अकोला या ठिकाणी 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. वेगवेगळे प्रश्न मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षेला विचारले जातात आणि हेच प्रश्न मित्रांनो वारंवार रिपीट होतात. त्यामुळे तुम्ही हमखास प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा तुम्ही अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सर्वाधिक काळ अध्यक्षपद कोणी भूषवले तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी भूषवले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्याविषयी डबल एक लक्षात ठेवा. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे मित्रांनो या ठिकाणी सर्वाधिक राष्ट्रीय काँग्रेसचे काळ अध्यक्ष म्हणून राहिलेले आणि हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. कोण होते? भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा हे नाव कोणी दिले तर लोकमान्य टिळक यांनी दिले. राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा हे नाव कोणी दिले तर लोकमान्य टिळक यांनी हे नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? चला द्या आन्सर आता याचं. जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची. व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? पहिला ऑप्शन आहे 7, 2 नंबरचा ऑप्शन आहे 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 5, 4 नंबरचा ऑप्शन आहे 6. महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो? चला द्या बरं आन्सर लवकरात लवकर.
तर पहा या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 5, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आन्सर या ठिकाणी असणार आहे। पहा पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो आणि 5 जिल्ह्याचा समावेश असणारं जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं हे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। तर आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणत्या जिल्ह्याच्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो। आता प्रशासकीय विभागाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पहा महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। महाराष्ट्रामध्ये एकूण किती 6 प्रशासकीय विभाग आहे, त्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पहा त्यांच्यातील जिल्ह्याची संख्या पाहूयात। पहा पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्याचा समावेश होतो, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो, छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्याचा समावेश होतो आणि नुकतंच मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आता 9 जिल्ह्याचा समावेश असणार आहे। कारण की मित्रांनो आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा उदगीर नावाचा जिल्हा एक नवीन मित्रांनो उदयास येणार आहे। हा 26 जानेवारीला हा जिल्हा या ठिकाणी उदगीर हा जिल्हा या ठिकाणी उदयास येणार आहे नव्याने। कोण या ठिकाणी नांदेड आणि लातूर या 2 जिल्ह्याचे या 2 जिल्ह्याच्या विभाजनातून हा जिल्हा निर्माण होणार आहे, हे लक्षात ठेवा। सध्या 8 जिल्हे आहेत हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो, पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्याचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा। मित्रांनो प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। तर मग मित्रांनो आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात, पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये कोणते ते 7 जिल्हे, त्यांचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न पहा तुमच्या समोर आलेला आहे। पुढचा प्रश्न असा आहे, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा रिकाम जागा यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेला आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। चला द्या प्रश्नाचा आन्सर लवकरात लवकर। हिंदू पुनर्विवाह कायदा 1856 आहे, तर हा कोणाच्या कार्यकाळामध्ये मंजूर झाला होता। आता हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा म्हणजे काय, पूर्वीच्या काळी मित्रांनो ज्यावेळेस स्त्री जे विधवा झाल्याच्या नंतर तिला दुसरं लग्न करण्याची काय मुभा नव्हती, मग ही मुभा या ठिकाणी मिळावी यासाठी 1856 मध्ये कोणाच्या कार्यकाळामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आला, असा प्रश्न आहे। पहिला ऑप्शन पहा लॉर्ड कॅनिंग, 2 नंबरचा पहा पहिला ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग, 2 नंबरचा ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, 3 नंबरचा ऑप्शन आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग, 4 नंबरचा ऑप्शन आहे लॉर्ड वेलेस्ली। आता या प्रश्नाचं उत्तर बरेच विद्यार्थ्यांनी योग्य दिलेले आहे, लॉर्ड डलहौसी। लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झालेला आहे। आता लॉर्ड कॅनिंग काय होते तर 1857च्या उठावामध्ये 1857चा उठाव मोडून काढण्यामध्ये लॉर्ड कॅनिंग यांची महत्त्वाची भूमिका होती। लॉर्ड विल्यम बेंटिंग काय होते तर सती प्रथा, आपला पती मेल्याच्या नंतर त्यांच्या सरणावर स्त्रीला या ठिकाणी ढकलून दिलं जात होतं किंवा उडी मारावी लागत होती, ही सती प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। आता लॉर्ड वेलेस्ली कशासाठी ओळखले जात होते तर तैनाती फौज ही जी काही कोणाची होती तर ही लॉर्ड वेलेस्लीची होती। कोणाची होती, लॉर्ड वेलेस्ली। आणि 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केला कोणी, लॉर्ड डलहौसी। मग लॉर्ड डलहौसीच्या काळामधले काही महत्त्वाचे विधेयक आणि महत्त्वाचे जे काही कायदे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण की लॉर्ड डलहौसी यांनी महत्त्वाच्या सुधारणा आपल्या भारतीय देशामध्ये केलेले, तर त्या कोणत्या केलेले ते आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने आता पाहणार आहोत। आता सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या। पहा हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आला। त्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर 1848 ते 1856 हा कार्यकाळ कोणाचा होता तर हा कार्यकाळ होता मित्रांनो लॉर्ड डलहौसी यांचा। त्याच्यानंतर पहा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये मंजूर झालेले इतर कायदे पाहूयात। पहा हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे, 1856चा आहे। उडचा खलिता कधी, 1854चा आहे। खालसा धोरण, त्याच्यानंतर पहा रेल्वेचा शुभारंभ 16 एप्रिल 1853 मध्ये ठाणे ते मुंबई या दरम्यान झाला। डाक सेवा सुद्धा कोणाच्या काळामध्ये सुरू झाली, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये। PWD म्हणजे बांधकाम विभाग सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आणि तार विभाग हे सुद्धा कोणाच्या काळामध्ये, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये। म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बऱ्याच सुधारणा आपल्या भारतीय देशामध्ये करण्यात आलेल्या आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने निदर्शनात आलेलं असेल। तर आशा करतो ही संपूर्ण जी तुम्हाला माहिती दिली ही व्यवस्थित समजलेली असेल। चला समजली का मला एक वेळ सांगा, थंब द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। हे संपूर्ण प्रश्न TCSने विचारलेले, त्यामुळे हे जे काही प्रश्न असणार आहेत कोणत्या कोणत्या परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडणार हे या ठिकाणी मी सांगतो। पहा समाज कल्याण, ठीक आहे।
समाज कल्याण झाल्याच्या नंतर तुम्हाला महिला व बालविकास विभाग, महिला व बालविकास विभाग, महिला व बालविकास विभाग, त्याच्यानंतर ICDS अंगणवाडी मुख्य सेविका यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण प्रश्न संच तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी मी देत आहे, जेणेकरून या टॉपिकवर मित्रांनो प्रश्न जर विचारला तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे काही प्रश्न होतील तर त्यामध्ये तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही। ठीक आहे, आता पहा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी एक वेळेस लाईक करा आणि आपला हा जो काही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी येतील। आजपासून आपण दररोज मित्रांनो रात्री 9 वाजता लाईव्ह येणार आहोत, जेणेकरून मित्रांनो याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल, कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना होईल। सर्वांसाठी फ्रीमध्ये आपलं हे लेक्चर असणार आहे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत। ठीक आहे, 5 नंबरचा प्रश्न पहा, संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे साम्राज्य कोणाकडे आलेले होते? पहा 4 ऑप्शन आहेत, धनाजी, संताजी, विठोजी आणि राजाराम। चला लवकरात लवकर आन्सर द्या। काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत, द्या लवकरात लवकर आन्सर। तर संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती कोण बनले होते? तर ते राजाराम बनले होते। कोण बनले होते? राजाराम। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता सर्वांनी या ठिकाणी कमेंट बंद करून या ठिकाणी लक्ष द्या। पहा, छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम हे या ठिकाणी छत्रपती बनले होते। आता या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? तर शिवाजी महाराजांनी केली। कोणी केली? शिवाजी महाराजांनी केली। मग शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ त्यांनी कुठे घेतली होती? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये। कुठे? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये। कुठे घेतली होती? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती। त्याच्यानंतर त्यांनी हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी पहिला कोणता किल्ला जिंकला? तर तो तोरणा किल्ला जिंकला। म्हणजे तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे या ठिकाणी तोरण बांधलेले होते। कोणता जिल्हा कोणता किल्ला जिंकून? तर या ठिकाणी तोरणा हा किल्ला जिंकून या ठिकाणी तोरण हे बांधले होते आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ या ठिकाणी घेतलेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचे प्रश्न पाहता, दोन 2011च्या जनगणनेनुसार रिकाम जागा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे। सिंधुदुर्ग, हिंगोली, वाशिम आणि गडचिरोली। 2011च्या जनगणनेवर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की 100% प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात। तुम्ही जर यापूर्वी TCSचे पेपर दिले असतील तर 2011च्या जनगणनेवर प्रश्न आहे असा एकही पेपर आतापर्यंत TCSने काढलेला नाही। मग सांगायचा आन्सर सिंधुदुर्ग आहे, हिंगोली आहे, वाशिम आहे की गडचिरोली? काही विद्यार्थी गडचिरोली आन्सर देत आहे, काही विद्यार्थी सिंधुदुर्ग देत आहेत। सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्ये या प्रश्नावर विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत। शक्यतासुद्धा तीच मला होती की हिंगोली या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्येच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतील। पहा 2011च्या जनगणनेनुसार रिकाम जागा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे। चला मी आन्सर या ठिकाणी तुम्हाला सांगू का? एक वेळेस मला सांगू किंवा नको का तुम्ही प्रयत्न करता? तर चला आता मी तुम्हाला या ठिकाणी आन्सर सांगून देतो। बराच वेळ आपण या ठिकाणी या प्रश्नावर घेतलेला आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार रिकाम जागा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे, तर तो आहे मित्रांनो सिंधुदुर्ग। ऑप्शन क्रमांक 1। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं तरी योग्य आन्सर असणार आहे। आता काही विद्यार्थी मला विचारतात की सर पेपर कधी होणार? तर मित्रांनो पेपर या ठिकाणी होतील। पेपरच्या अगोदर आपला अभ्यास करून ठेवा। पेपर हे 1 ना 1 दिवस 100% होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही। तरी पण मित्रांनो या ठिकाणी पेपरला 1 ते 1.5 महिना या ठिकाणी अजून लागू शकतो, त्यामुळे 1 ते 1.5 महिना तुमच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा। आणि मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर प्रश्न त्याच्या अनुषंगाने इत्तमभूत माहिती तुम्हाला घेणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला यश मिळेल। तीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, भारताची 2011ची जनगणना या ठिकाणी जर पाहिली तर ही 15व्या क्रमांकाची जनगणना होती। आता या जनगणना संदर्भामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। भारताची जनगणना ही 1872 मध्ये लॉर्ड मियोच्या काळामध्ये झाली। पहा महत्त्वाचा प्रश्न आहे, कधी झाली भारताची पहिली जनगणना? लॉर्ड मियोच्या काळामध्ये। कोण होता? लॉर्ड मियोच्या काळामध्ये झाली। ती कधी झाली? 1872 मध्ये झालेली। 2011ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 7व्या क्रमांकाची। पहा 2011ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 7व्या क्रमांकाची जनगणना होती आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा अगोदरपासून म्हणजे 1872 पासून। पहा 1872 पासून ही 15व्या क्रमांकाची जनगणना होती, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रानुसार सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे आपण या ठिकाणी आता पाहूयात।
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा जर पाहिला तर सिंधुदुर्ग आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की एका शिफ्टला जर सिंधुदुर्ग जर प्रश्न असा विचारला असेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर तुमचं उत्तर सिंधुदुर्ग असेल. परंतु मग सिंधुदुर्गमध्ये किती लोकसंख्या हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. मग सिंधुदुर्गमध्ये जर लोकसंख्या जर पाहिली तर किती 8.50 लाख 8.50 लाख एवढी लोकसंख्या सिंधुदुर्ग या जिल्ह्याची. त्याच्यानंतर नंबर लागतो गडचिरोलीचा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्या किती आहे 10.73 लाख गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जर पाहिली तर 11.77 लाख एवढी लोकसंख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये. वाशिम जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 11.97% एवढी लोकसंख्या वाशिम जिल्ह्याची. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 12 लाख एवढी लोकसंख्या या भंडारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे पहिले 5 जिल्हे सर्वात कमी कोणते, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा गडचिरोली, तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हिंगोली जिल्हा आहे. प्रश्न असा पण विचारला जाईल की लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार प्रश्न काय विचारला जाईल, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग असून तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे. मग तुम्हाला माहीत पाहिजे पहिला जिल्हा सिंधुदुर्ग, दुसरा गडचिरोली, तिसरा हिंगोली. इथपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात 3 जिल्ह्यापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हेसुद्धा पाहूयात. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे ठाणे. आता ठाण्याचं विभाजन झाल्याच्या नंतर पुणे झाला हे लक्षात ठेवा. परंतु जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कुठला, तर त्याचं उत्तर तुम्हाला ठाणे लिहायचं आहे. आणि जर प्रश्न असा आला की पालघर जिल्ह्याचे विभाजन झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जाऊ लागला तर तो पुणे. हे लक्षात ठेवा. हा फरक तुम्हाला परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला त्यावरती डिपेंड करतो. मग सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे तर 1.10 कोटी कोणाची आहे ठाणे जिल्ह्याची. पुणे जिल्ह्याची 94.56 लाख ही पुणे जिल्ह्याची. त्याच्यानंतर मुंबई उपनगरची 93.56 लाख एवढी मुंबई उपनगरची. नाशिक जिल्ह्याची 61.07 लाख एवढी नाशिक जिल्ह्याची. नागपूर जिल्ह्याची 46.53 लाख एवढी नागपूर या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. हे मुद्दे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने मला याचा आन्सर सांगा. सध्या महाराष्ट्र म्हणजे भारताची घनता किती आहे, लोकसंख्येची घनता या आपल्या भारत देशाची किती आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात द्या. चला आन्सर येण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुम्हाला फक्त 5 सेकंदाचा वेळ या ठिकाणी प्रत्येक आन्सर दिला जाणार आहे. काही विद्यार्थी आन्सरसुद्धा देत आहेत. तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. पहिला ऑप्शन पहा 24 सप्टेंबर 1875 मध्ये. 24 सप्टेंबर 1875 मध्ये. 2 नंबरचा ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1873 मध्ये. 3 नंबरचा ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1878 मध्ये. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1876 मध्ये. द्या आन्सर आता. 5 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत आहेत की 24 सप्टेंबरमध्ये या ठिकाणी 75 आणि 73. 24 सप्टेंबर तर चौकडाच आहे चारही ऑप्शनमध्ये. परंतु जे काही इसवी सन तुम्हाला दिले यामध्ये चेंज आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आन्सर या ठिकाणी 73 आणि 75कडे जात आहे. खूप कमी विद्यार्थी आहेत की जे 78 आणि 76कडे जात आहेत. तर चांगली गोष्ट आहे. या दोनपैकी तुमचा आन्सर असणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला आता आन्सर सांगू का. आन्सर सांगतो पहा तुम्हाला. या ठिकाणी तुमचा आन्सर आता देऊन झालेला असेल. तर पहा आता तुमचा आन्सर या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही हे आपण पाहूयात. तर पहा मित्रांनो, जर तुम्ही 24 सप्टेंबर 1873 हे ऑप्शन निवडला असेल तर हे योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 24 सप्टेंबर 1873 हे निवडलं तर हे योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न काय आहे तर प्रश्न असा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग मित्रांनो, सत्यशोधक समाजाबाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे. तर परीक्षेच्या अनुषंगाने मग आपल्याला सत्यशोधक समाजाबाबत आणि महात्मा ज्योतिबा फुलेबाबत काही महत्त्वाची परीक्षेभिमुख माहिती आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने पाहणार आहोत. त्यामुळे आता सर्वांनी कमेंट बंद करून या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. पाहता या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे कुठे केली. पुणे या शहरामध्ये 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. पहिले अध्यक्ष कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे 1848 मध्ये सुरू केली. भारतातील पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांना पहिल्या शिक्षिका म्हणून नेमले. सावित्रीबाई फुले या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या आणि सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला, आता जी काही तलाठी भरती झाली 2023 मध्ये, या परीक्षेला हा प्रश्न विचारला होता की 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, तर ही कोणाची जयंती म्हणून साजरी केला जातो, तर हा किंवा कोणाचा जन्मदिवस आहे, तर हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये काही ग्रंथाविषयी आपण माहिती पाहूयात. पहा त्यांचे ग्रंथ पहा. ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न हे नाटक होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मरणानंतर प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूच्या नंतर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला, तर सार्वजनिक सत्यधर्म. मग सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला होता. हा मित्रांनो PSI आणि STIच्या मेन परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला कोणता ग्रंथ डाव्या हाताने लिहिलेला आहे, तर ते सत्यशोधक. या ठिकाणी पहा, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या डाव्या हाताने लिहिले. आणि का डाव्या हाताने लिहिला, तर त्यांना उजव्या हाताला पक्षघात झाला होता, पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिलेला आहे. ही इत्थंभूत माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, महत्त्वाची आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना 1888 मध्ये मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. पहा, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, तर मुंबईच्या जनतेने या ठिकाणी महात्मा ही पदवी दिलेली आहे. आशा करतो इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. त्याच्यानंतर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते, तर त्यांचे ब्रीदवाक्य होते सर्वसाक्षी जगतपती त्याचं नकोशी मध्यस्थी. हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. याच्यानंतर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 मध्ये हंटर कमिशनसमोर प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे अशा स्वरूपाचा ठरावसुद्धा या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता. पुढचा 8 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही? महत्त्वाचा प्रश्न पहा. 5 सेकंदाचा वेळ परत तुम्हाला भेटलेला आहे. पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही? महानदी, गोदावरी नदी, तापी नदी आणि कृष्णा नदी. तर पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी माहीत असेल की महाराष्ट्रामधून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही, तर महानदी ही महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही. कोणती नदी? महानदी ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही. मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, गोदावरी, तापी आणि कृष्णा ह्या तिन्हीसुद्धा नद्या आपल्या महाराष्ट्र राज्यामधून वाहतात, परंतु महानदी ही आपल्या महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही. आणि प्रश्न हा का विचारला, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही, तर महानदी. ऑप्शन क्रमांक 1 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग मित्रांनो, या प्रश्नाच्या अनुषंगाने अजूनसुद्धा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा आन्सर दिलेला. जवळपास मित्रांनो, जेवढे विद्यार्थीला सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महानदी उत्तर दिलेले आहे. काही विद्यार्थी तापीकडे सुद्धा वळाले, मोजके विद्यार्थी होते, परंतु महानदी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिलं. तर ज्या विद्यार्थ्यांनी महानदी आन्सर निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही, तर महानदी वाहत नाही. गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहते, तापी नदी सुद्धा वाहते आणि कृष्णा नदी सुद्धा वाहते. मग मित्रांनो, आता या नदी संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जेणेकरून मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न यावर विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी तर पहा मित्रांनो, गोदावरी, तापी, कृष्णा या नद्या महाराष्ट्र राज्यामधून वाहणाऱ्या नद्या असून महानदी ही महाराष्ट्रामधून वाहत नसून ती ओडिसा राज्यामधून वाहते. आता त्या नदी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. पहा, महानदीचा उगम कुठे होतो, तर दंडकारण्य. पहा ना, महानदीचा उगम कुठे होतो, तर दंडकारण्य या ठिकाणी छत्तीसगड या राज्यामध्ये महानदीचा उगम होतो. या राज्यामध्ये होत असून ही नदी एकूण 900 किलोमीटर वाहते. म्हणजे महानदीचा उगम कुठे होतो, दंडकारण्य या ठिकाणी होतो. दंडकारण्य कुठे, छत्तीसगड या राज्यामध्ये. मग महानदीची एकूण लांबी किती, तर 900 किलोमीटर आहे. किती, 900 किलोमीटर एवढी लांबी या ठिकाणी महानदीचे. त्याच्यानंतर पहा, गोदावरी नदी संदर्भात महत्त्वाची माहिती पाहूयात. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होत असून ती नदी महाराष्ट्रातील 868 किलोमीटर वाहते. म्हणजे ही नदी महाराष्ट्र राज्यामध्ये 668 किलोमीटर वाहते. किती, 668 किलोमीटर या ठिकाणी वाहते. त्याच्यानंतर पहा, तसेच गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे, तर 1465 किलोमीटर एवढी लांबी गोदावरी नदीचे. त्याच्यानंतर पहा, गोदावरी नदीने भारताच्या एकूण विभागाच्या 10% एवढे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. म्हणजे गोदावरी नदीने या ठिकाणी देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% क्षेत्रफळ या ठिकाणी व्यापलेले आहे. आणि गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 49% एवढं क्षेत्रफळ गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला कसाही उलट सुलट प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण पॉईंट हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवस्थित
लक्ष द्या. त्याच्यानंतर पहा, गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी असून या नदीला दक्षिण भारताची गंगा ऊर्ध्वगंगा म्हणून ओळखतात. आता तापी नदी पहा, तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी होत असून हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर पहा, तापी नदी ही महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरून वाहणारी महत्त्वपूर्ण एक नदी आहे. त्याच्यानंतर तापी नदीच्या तीरावर भुसावळ हे महाराष्ट्रातील व महत्त्वाचे शहर आहे, हे लक्षात ठेवा. भुसावळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे तापी नदीच्या तीरावर. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हे भुसावळ हे शहर जळगाव या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये येतं, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे भुसावळ शहर नेमकं जळगावमध्ये की नाशिकमध्ये? ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर कृष्णा नदीविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. पहा, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होत असून महाबळेश्वर हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? 1401 किलोमीटर आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 282 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्राची उपनदी जर पाहिली तर पंचगंगा ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. पहा, त्याच्यानंतर पहा 9 नंबरचा प्रश्न. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. TCSचे फेवरेट प्रश्न पहा. द्या आन्सर आता लवकरात लवकर. काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा देत आहेत. तर पहा, तुम्हाला चुकलं तरी चालेल परंतु आन्सर देण्याचा प्रयत्न करा. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी सांगितलं होतं? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दौलत खान लोदी. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चुकीचं दिलेलं होतं. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती परीक्षाभिमुख आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, दौलत खान यांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले होते कारण दौलत खान हा पंजाब प्रांतामध्ये प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मग त्यामुळे दौलत खानांनी बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी सांगितले. त्याच्यानंतर पहा, बाबर हा मोगल सत्तेचा संस्थापक मानला जातो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मोगल सत्तेचा संस्थापक कोण मानला जातो? तर मोगल सत्तेचा संस्थापक बाबर मानला जातो. कोण मित्रांनो? बाबर हा या ठिकाणी मोगल सत्तेचा संस्थापक मानला जातो. दिल्लीमध्ये इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. त्याच्यानंतर पहा, इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 रोजी पानिपत येथे युद्ध होऊन इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये या ठिकाणी पराभव कोणाचा झाला? तर मित्रांनो या ठिकाणी इब्राहिम लोदीचा या ठिकाणी पराभव झाला आणि बाबर या ठिकाणी विजय झाला. हेच ते पानिपतचं युद्ध आहे. आणि पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं? तर 21 एप्रिल 1526 कोणामध्ये झालं? बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालं. जिंकला कोण यामध्ये? बाबर जिंकला आणि इब्राहिम लोदी पराजित झालेला आहे, हे लक्षात ठेवा. भारतात प्रथमच तोफखाना प्रभावी उपयोग कोठे करण्यात आला? तर या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्येच करण्यात आला होता. पानिपतचे पहिले युद्ध ही मोहीम मित्रांनो या ठिकाणी लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली होती. पहिली लढाई पानिपतची. पानिपत हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते हरियाणा या राज्यामध्ये. कुठे मित्रांनो? हरियाणा या राज्यामध्ये. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली? कोठारी समिती, सुवर्णसिंग समिती, BP मंडल समिती, बलराज मेहता समिती. द्या आन्सर लवकरात लवकर. बरेच विद्यार्थी आन्सरसुद्धा या ठिकाणी देत आहे. काही विद्यार्थ्याचा आन्सर या ठिकाणी चुकत आहे. द्या मित्रांनो याचा आन्सर लवकरात लवकर. पहा, आता तुमचं जर आन्सर देऊन झाला असेल तर मित्रांनो या ठिकाणी मी आन्सर सांगतो तुम्हाला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा आन्सर योग्यरित्या दिले. तर सर्वांचं मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन. हे योग्य आन्सर तुमचं असणार आहे. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती आपल्याकडे आहे तर ती आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, सुवर्णसिंग समितीची मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी 1976 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1976 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. कशासाठी? तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी. प्रश्न असा विचारला जाईल की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? सुवर्णसिंग समिती. पहा, 42व्या घटनादुरुस्तीनुसार अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली. 42वी घटनादुरुस्ती ही मिनी घटनादुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणजे 42वी घटनादुरुस्ती मित्रांनो किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. ही घटनादुरुस्ती 1976 मध्ये झालेली आहे. कधी? 1976 मध्ये. आणि आपल्याला प्रश्न जो विचारला होता त्याचं उत्तर काय आहे? तर या ठिकाणी प्रश्न काय होता पहा.
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली तर ती सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो, या ठिकाणी आता पुढचे जे काही प्रश्न असणार आहेत मराठीचे असणार आहेत ते प्रश्न आपण पुढच्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो आपण एक दिवस मराठी, एक दिवस जीके, एक दिवस इंग्लिश आणि एक दिवस मित्रांनो चालू घडामोडी अशा स्वरूपामध्ये आपण दररोजच्या दररोज रात्री 7 वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह घेणार आहोत. ठीक आहे, हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आता पुढचे जे काही प्रश्न असतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. सर्व प्रश्नाचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून मित्रांनो पहा TCS काय करतं, एक प्रश्न विचारतं. जर पहा आता TCS ऑनलाईन परीक्षा घेणार हे माहीत आहे. मग ऑनलाईन परीक्षा झाल्याच्या नंतर मित्रांनो जर तुम्हाला पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारला असेल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिले असा जर प्रश्न विचारला पहिल्या शिफ्टला, तर दुसऱ्या शिफ्टला महात्मा ज्योतिबा फुले संदर्भामध्ये कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर प्रश्न कसे बनू शकतात हे आपण प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने पाहणार आहोत. मग ते मराठी असो, जीके असो किंवा इंग्लिश असो. फक्त वन लाईनर क्वेश्चन तुम्हाला फक्त कसे शिकवले जातील तर ते चालू घडामोडीचे वन लाईनर क्वेश्चन तुम्हाला घेतले जातील. बाकीचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये असणार आहे. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि सर्वांनी या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काही प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी काही सुधारणा हव्या असतील किंवा काही जर मित्रांनो तुम्हाला फॉल्ट वाटत असेल तर मला आपला एक सहकारी मित्र म्हणून नक्की या ठिकाणी सांगू शकता. चला मित्रांनो, सर्वांना गुड नाईट. आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.